हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मग आता इथे मी झाडू मारत होते बरं का. उन्हाचा तडाखा तपायला लागला बरं का. मी ओमला सोडवायला गेले होते ना, तेव्हा इतकं ऊन तापत होतं ना की काय सांगायचं. 12 वाजता कोणीच बाहेर दिसत नव्हतं आणि मी त्याला सोडून आले आणि तेव्हा इतकं म्हणजे तोंड कोरडं पडल्यागत झालं आणि खूप थकलेला आणि झालं. मग मी थोडा वेळ बसले, पाणी वगैरे पिलं आणि तेव्हा कुठं मला बरं वाटायला लागलं बरं का. आणि त्यानंतर मग रिया घरी आली होती मस्त इथे सायंकाळच्या वेळेस. आणि त्यानंतर मग रिया पण आली घरी. आता रिया एकटीच येते बरं का, कारण की जवळच शाळा, खूप जास्त लांब नाहीये. एकटी जाते ती आणि एकटी येते, गावातच आहे म्हणून जवळच. पण ओमला ना सोडवून द्यावा लागतो, कारण की ओमला कसं लहान आहे ना, मग त्याला सोडवायला जावं लागतं आणि घ्यायला पण 2च मिनिटावरती रस्ता आहे ओमच्या पण शाळेत जायचं. आणि त्यानंतर मग इथे मी आता हे करून घेत होती, जरासं स्वच्छता करत होते, कारण की खूप धूळ येते घरामध्ये आणि बाहेर रोडच आहे, त्यामुळे तर धूळ तर खूपच येते आणि पूर्ण धूळ येऊन बसते मग. आणि आता मला थोडे दिवसांनी ना थोडी साफसफाई, डीप क्लिनिंग काढायची, पूर्ण भांडे घासायचे घरातले आणि सर्व काही काढायचे. पण माझ्या दुखण्यामुळे मला अजिबात उमजतच नाही आणि काढू पण वाटत नाही बरं का. नाही तर माझ्या घरामध्ये एवढी घाण पण नसायची आधी. मी खूपच स्वच्छता ठेवायची घरामध्ये. पण आता काय झालंय ना, मला असं काही प्रॉब्लेम झालेला आहे की मला एवढं स्वच्छता करायची म्हणजे जास्त हेच नाही. मी कधी स्वच्छता करायला गेली तर मग माझी तब्येत बिघडते, असं काही मला होतं. आणि खूप म्हणजे माझं दुखणं पण चालू होऊन जातं. मग ते सर्वायकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला जास्त कामंसुद्धा करता येत नाही घरात आणि असं काही होतं मग. आणि पण मी हे वरच्यावर जे थोडंफार कामं असतात ते करतच असते बरं का. घरामध्ये साफसफाई जे आपले रेग्युलर असते ती करत असते. आणि खूप त्रास होतो बरं का मला सर्वायकल प्रॉब्लेमचा. एखाद्यांची कमेंट होती की त्यांना पण सर्वायकल प्रॉब्लेम आहे वाटतं. त्या ताईंची कमेंट होती की तुम्ही ट्रीटमेंट कुठली केली. तर ताई, मी ट्रीटमेंट पण घेतली, पण ट्रीटमेंट घेऊन पण काही फरक पडला नाही बरं का. मी फिजिओथेरपी ते सुद्धा केली, पण काहीच मला फरक जाणवला नाही त्याचा. आता पण मी वर्ष झाले जवळजवळ, पण मला आता थोडा फरक जाणवायला लागला, कारण की मला असं कळालं की आपण जेव्हा खाली मान घालतो ना, तेव्हा आपल्याला खूप त्याचा त्रास होतो. तर आपण जास्त खाली मान नाही घालायची, त्याच्यामुळे ना अजिबात आपल्याला जास्त त्रास होत नाही. तर मला ते खूप मदत करू लागतात घरामध्ये. त्यामुळे मग माझं थोडंसं कामाचा त्याचा थोडंसं लोड मला कमी असतो आणि मग मी जास्त कामामध्ये ना जास्त लक्ष देते. आणि कसं जास्त आपल्याला खाली मान घालता येईल तसं मी काम कधीच करत नाही. आणि वजनदार वस्तू किंवा जड वस्तू जे आपण हातात उचलतो ते पण मी उचलत नाही, कारण की त्याच्याने पण आपण हातामध्ये जास्त वजनदार जर वस्तू उचलली ना, तर मग आपल्याला काय होतं ना, मानेवरती त्याच्यावरती ताण पडतो आपल्या नसांच्या आणि असं काही होतं आणि खूप आपल्याला त्रास होतो. तर तसं काही करायचं नाही जास्त. आणि रोज सकाळी एक्सरसाइज करायचे मानेच्या. तुम्हाला जर माहिती नसणार तर तुम्ही यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहे बरं का तसे एक्सरसाइजचे. सर्वायकल प्रॉब्लेमचं टाकायचं एक्सरसाइज वगैरे, ते तुम्हाला खूप सारे व्हिडिओ तिथे यूट्यूबवरती मिळून जातील. आणि तुम्ही एक्सरसाइज करा चांगली आणि तुमच्या खाण्यापिण्यावरती चांगलं लक्ष द्या. जेव्हा आपल्याला व्हिटॅमिनची कमतरता असते ना, तेव्हा हे आपलं दुखणं जास्त दुखतं बरं का. आता मला रोजचे ना अंडी वगैरे ते असं खावं लागतात, पण कधी कधी कसं होतं ना, रोजच्या रोज अंडी तर आपल्याला काही खाता येत नाही, कारण की आपल्याला देवपूजा करायची असते घरामध्ये. आणि मी कधीतरी मग केव्हा खायचं असतं ना मला, तेव्हा मग मी संध्याकाळच्या वेळेस करते, कारण की सकाळी तर अजिबात अंडी वगैरे ते खाता येत नाही, कारण की देवपूजा करायची असते. मग सायंकाळच्या वेळेस पण आपल्याला दिवा अगरबत्ती घरात लावायचं असतो. तर मग मी रात्री 8-8:30ला मग दिवा अगरबत्ती आपली झाल्यानंतर रात्रीच मी अंडी उकडून खात असते. 1-2 अंडी उकडते कंपल्सरी आणि खात असते. कधी कधी उपवास पण येतो. आणि मग आपल्याला जे व्हिटॅमिन डी ज्याच्यातून जास्त मिळेल तेच आपण खायचं बरं का. जसं की पनीर झालं, त्यामध्ये खूप सारं आपल्याला व्हिटॅमिन डी ते मिळत असते. आणि थोडा वेळ आपल्याला उन्हामध्ये बसायचं असतं, पण आपल्याला एवढा वेळ कुठं असतो ना उन्हामध्ये बसायला. आता आम्हाला तर अजिबात म्हणजे सकाळची आपल्याला सगळ्यांना कामच असतं घरामध्ये, उन्हामध्ये बसायला आपल्याला वेळ नसतो. व्हिटॅमिन डी मुळे आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम होत असतो, मला असं वाटतंय जरा. म्हणजे कारण की मला तर तसंच वाटतं, कारण की मी जेव्हा व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायची ना, तेव्हा मला खूप सारा असा फरक जाणवायचा. आणि मी आता बंद केल्या त्या, पण एकदम गोळ्या पण घेणं चांगला नसतं आपल्या शरीरासाठी, तर मी जास्त गोळ्या पण घेत नाही. तर मी जसं आपल्याला खायला आपण जेव्हा काही पण खातो त्याच्यातून आपल्याला जे मिळत असतं तेच मी खात असते, बाकी दुसरं काही नाही. आणि एक्सरसाइज आणि ते करते मी डेलीला. आणि मान मी अजिबात जास्त खाली घालत नाही, त्यामुळं माझा त्रास थोडा कमी झाला. मला माहिती किती त्रास होतो ते दुखण्याचा, म्हणजे कोणी समजूच शकत नाही. ज्याचं दुखतं त्यालाच माहिती असतं किती त्रास होतो. आणि त्यानंतर मग आता असं देवानं आपल्याला लावून दिलेलं आहे, म्हटलं आता हे कायमस्वरूप राहील का काय, असं वाटतं कधी कधी. आणि कधी कधी खूप सारं मला टेन्शन येतं आणि ते दुखण्यामुळे बरं का. आणि त्यानंतर मग मस्त इथे ना
चला मग असो, आता हे दुखणं तर माझं काही कधी बंदच होणार नाही, पण मी जास्त काही व्यक्त पण सुद्धा तुम्हाला सांगत पण नाही बरं का. आणि काही नाही, मला जास्त म्हणजे मला ज्यानं असं बोलायला भीती वाटते, आणि आता मी कसं तरी बोलते तुमच्यासोबत आणि सांगते तुम्हाला. आणि त्यानंतर मग असो, आता मुलं ना स्कूलमधून आले होते मस्त दोघंचे दोघं संध्याकाळच्या वेळेस, आणि त्यानंतर मग दोघांना अभ्यासाला त्यांचे बसतात, ते आम्हाला अजिबात सांगावं नाही लागत. आणि त्यानंतर मग मस्त चहा वगैरे ठेवला तर सायंकाळच्या वेळेस, आणि चहाने ते घेतला बरं का मस्त इथे. आणि त्यांचा मला कॉल आला होता की तू जा ओमला घ्यायला सायंकाळच्या वेळेस, पण त्यानंतर मग ते म्हणाले की नको मीच जातो. मग ते आले घरी, मग तेच गेले होते. मग त्यानंतर मग मी राहू दिली मग साडीच अंगावरती. आणि मग त्यानंतर मला साडीमध्ये जास्त कामं करायला त्याला पटापट हे होत नाही, तर मी जास्त तर गाऊनच घालते बरं का. आणि ड्रेसमध्ये ना मला कुठंतरी असं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही जास्त ड्रेसमध्ये, म्हणून मी जास्त ड्रेस वगैरे काही घालत नाही. हा मलाच साडी खूप आवडते बरं का घालायला, साडी वगैरे मी घालत असते. पण आता रोजच्या रोज आपण जर व्हिडिओ करायचं झालं तर व्हिडिओसाठी तर आपण नुसतं साडी घालून असं खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि खोटं वगैरे हे म्हणजे कधीच व्हिडिओ नसतात, तुम्ही पण बघतात, जे काही रील असतं ते दाखवते, किंवा व्हिडिओ करण्यासाठी ड्रेस घालायचा, छान छान साडी घालायची. माझं तसं पण नाही, जसं साधं सिंपल आपल्या घरामध्ये जसं राहायचं तसंच ते दाखवायचं तुम्हाला, बस एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने बघतात आणि तुम्हाला खूप आवडतात पण ते व्हिडिओ, मला पण माहिती आहे. आणि त्यानंतर मग खूप छान छान तुम्ही कमेंट करतात, आणि मी रिप्लाय पण देत असते बरं का. मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देत असते. कोणत्या कमेंट असे असतात की त्या कधी कधी कळत पण नाही, मग त्यामुळेच त्याचं रिप्लाय सुद्धा मला देता येत नाही. आणि मग ज्या कळतात किंवा समजतात त्यांचा मी रिप्लाय देतच असते. आणि एका ताईंची कमेंट अशी होती की तुम्ही व्हिडिओ करण्यासाठी खूप म्हणजे हिंमत लागते, मला पण करायचंय पण मला माझ्याकडून होत नाही, त्या ताईंचं असं म्हणणं होतं. तर ताई तुम्ही हिंमत करा, नक्कीच जमल. आणि मला पण असं वाटत नव्हतं की मी कधी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकल किंवा जमल मला, असं कधीच वाटत नव्हतं. पण मी हिंमत केली. आणि यांना तर मला म्हणजे मी करायला लागले ना तेव्हा यांना खोटंच वाटायचं की त्यांना वाटलं की ही कुठं करणार आहे, ही थोडे दिवस करल आणि बंद करून टाकेल, त्यांना असं वाटलं. पण नाही, मी करून मी जसं चॅनल उघडलंय तेव्हापासून मी रोजचा व्हिडिओ एक तरी टाकतेच बरं का. मी असं कधीच थांबले नाही की मी एक व्हिडिओ टाकला नाही किंवा काही. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मी तेच संपवते, भेटू पुढच्या ब्लॉग.